नमस्कार. पहिल्या प्रथम मला इथे संधी दिली मुकेशबद्दल बोलायची, मुकेश या गाण्याबद्दल कार्यक्रम सादर करण्याची, त्याबद्दल मी अंगद काँग्रेसच्या सर्व समूहाचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या कार्यक्रमाचं नाव आहे माझे छायागीत किंवा छायागीत. या छायागीताची प्रेरणा मला मिळाली ती काही लोकांनी आकाशवाणी सिलोन ऐकलं असेल. सिलोन या कार्यक्रमामध्ये किंवा सिलोनवर जब आप गाव उठे असा एक कार्यक्रम होता. जब आप गाव उठेची संकल्पना अशी होती त्यावेळेस. मी कार्यक्रम फार पूर्वी ऐकला. तो कार्यक्रम बंधून बरेच वर्ष झाले, पण लहानपणी जेव्हा मी ते गाणी तो कार्यक्रम ऐकायचो तरी कानावर पडायचा, तेव्हा त्याची संकल्पना अशी होती की लोकांनी आपली घटना पाठवायच्या, आपल्या हे पाठवायचे, प्रसंग पाठवायचे आणि त्या प्रसंगावर मला हे गाणं आठवलं असं ती सांगायची. असा प्रकारचा तो कार्यक्रम होता. त्यामध्ये मग गाण्याचे संगीतकार किंवा गीतकार किंवा असं त्या सांगणाऱ्याला काही माहीत नसायचं. फक्त तो घटना सांगायचा आणि त्या घटनेवर आधारित गाणं सुचवायचं की मला हे गाणं आठवलं. दुसरा हा सिलोनचा कार्यक्रम झाला. दुसरा कार्यक्रम होता छायागीत, रात्री 10 वाजायचा विविध भारतीवर. तो सुद्धा अशाच प्रकारचा, थोड्याच्या जवळ जाणारा की पण त्याला प्रेक्षकांचा काही प्रतिसाद नव्हता. फक्त ती जी अनाउन्सर आहे तीच फक्त ती छायागीत कार्यक्रम सादर करायची आणि ती गाणी सादर करताना काय वाटतं काय नाही त्या सादर करतीला त्याबद्दल ती बोलायची. त्याच्यामध्ये छान छान शेर असायचे. शेवटी आपल्या जीवनानुभवाशी संलग्न असा तो छायागीत कार्यक्रम होता. आणि याच याला अनुसरून मला असं वाटलं की मुकेशची बहुसंख्य गाणी अशी आहेत की जी आपल्या जीवनाशी, आपल्या ह्याच्याशी निगडीत आहेत. सोप्या शब्दामध्ये ही गाणी आहेत. त्यामुळं प्रत्येक वेळी असं वाटतं की कुठेतरी माझ्या जवळपास हे गाणं असं असते. दुसरा याच्या मागचा हे कार्यक्रम करतानाची प्रस्तावना अशी आहे की हा कार्यक्रम जो आहे तो म्युझिक बियॉन्ड एंटरटेनमेंट नाही. म्युझिक बियॉन्ड एंटरटेनमेंट काय, तो जो एक कार्यक्रम आहे त्याच्यामागे अभ्यास असतो. प्रत्येक गाणं सांगताना त्याचा अभ्यास करून तो जो सादर करता आहे तो पूर्ण अभ्यास करतो. त्याचा संगीतकार कोण आहे, अशी गाणी आधी कुठे आहेत का, अशी गाणी कुठे आहेत का, किंवा संगीतकाराचे अनुभव त्यामध्ये असतात. त्या म्युझिक बियॉन्ड एंटरटेनमेंट असा एक प्रकार आहे. माझा हा कार्यक्रम म्युझिक विथ एंटरटेनमेंट अशा पद्धतीने मी हा कार्यक्रम तयार केलेला आहे. आणि बेसिकली जेव्हा हा कार्यक्रम माझ्या मनात आला, अर्थात हा कार्यक्रम माझा 1 वर्षापूर्वी मनात आला होता की आपण हे घ्यावं. 1 वर्ष झालं असेल त्याला. आणि याची मूळ संकल्पना अशी होती, हा कार्यक्रम सादर करण्याची नव्हती की अशा प्रकारचा एक आपण लेख लिहावा आणि दिवाळी अंकाला पाठवा, ही त्या मागची संकल्पना होती. अंगदमध्ये आपले असे कार्यक्रम होतात ही एक माहिती त्याच्यामध्ये कव्हर होते आणि अशा प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. आणि मुकेशची गाणी ही आपल्या आयुष्याशी कशी निगडीत आहेत, कशा प्रकारे आपल्याला ते आठवतं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट असल्यामुळे या दिवाळी अंकासाठी हा लेख तयार केला होता. नंतर तो पाठवला नाही काही कारणामुळे, पण नंतर मग या कार्यक्रमासाठी ह्याच्यात थोडे बदल, म्हणजे दिवाळी अंकात जो मसुदा असतो तो थोडा कट करून या कार्यक्रमासाठी या मसुद्याची मी तयार केली. हा कार्यक्रम तयार करत असताना अजून एक लक्षात ठेवलं की मी मुकेशची जी प्रसिद्ध गाणी आहेत, जी वारंवार आपण ऐकतो किंवा जी लोकांच्या ओठावर आहेत किंवा लोकांना माहीत आहेत, ती सगळी गाणी मी टाळलेली आहेत. म्हणजे आणि अशी गाणी घेतलेली आहेत की जी रेअर आपल्याला रेडिओवर किंवा टी व्हीवर पाहायला मिळतात. अशीच गाणी, पण त्याच्यामध्ये माधुर्य आहे, चांगली आहेत. ही गाणी लोकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत काही कारणामुळे. आणि आमचं लहानपण या गाण्याच्या संगीतीत गेल्यामुळे आम्ही ही मुकेशची गाणी पुष्कळ ऐकली आहेत, प्रत्येक गायकाची गाणी ऐकली आहेत, आपल्याला माहीत आहेत, पण अजून असा कॉन्फिडन्स आहे की लोकांपर्यंत जास्त गाणी पोहोचली नाही. अशी गाणी मी ह्याच्यात घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये माझं मत, माझ्या आयुष्याशी निगडीत मला काय वाटतं या गाण्याबद्दल, हे गाणं ऐकल्यावर माझ्या मनात काय विचार आले, माझ्या मनात या गाण्याशी काय तरंग उठले, या बाबतीत हे गाणं आहे. हे म्हणून तुमचं माझं गाणं आहे
मुकेशची गाणी म्हणजे माझी तुमची गाणी आहेत असं मी म्हणून प्रसिद्ध गाण्याचे झालं. आणि छायागीत कशामुळे? छायागीत त्याच्या मुख्य हेतूच असा आहे की आपली छाया उमटलेली किंवा मुकेशच्या गाण्याची छाया ही आपल्यावर पडलेली आहे. सतत आपण त्या गाण्याच्या छायेत वावरत असतो आणि या गोष्टीमुळे हे गाणं नाव आम्हाला सुचलं आणि मग छायागीत हे नाव ठेवण्याचं ठरवलं. आता याच्यामध्ये जी गाणी कव्हर केली एकूण 16-17 गाणी आहेत. त्यामध्ये निश्चितच तुम्हाला आनंद होईल की आपल्याला ही गाणी या कार्यक्रमामुळे ऐकायला मिळाली आहेत आणि गीतकार या सगळ्या गोष्टीच्या मसुदा मी या ठिकाणी सांगणारच आहे. पण मी जी गीतकार आणि संगीतकार गाण्यामध्ये कव्हर केले अर्थात शैलेंद्रला वगळून करताच येणार नाही हा कार्यक्रम. शैलेंद्र गीतकार, केदार शर्मा आहे, हसरत जयपुरी आहेत, राजेंद्र कृष्ण आहेत, आनंद बक्षी, मधुर सुलतानपुरी, साहिल विद्यानवी, योगेश राहील गोरखपुरी हा आहे. त्यात आरी बर्मन, रोशन, सलील चौधरी, मदन मोहन, शंकर जयकिशन, स्नेहल भाटकर, शंकर जयकिशन अशा अनेक संगीतकारांची गाणी मी या कार्यक्रमासाठी आज निवडलेली आहेत. याच्यामध्ये अजून एक आहे की असं मला कॉन्फिडंट आहे की जनरली बहुतेक 2 गाणी अशी आहेत की जी कुणी ऐकली नाहीये, ऐकली नसावी असा माझा अंदाज आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी मुकेश बद्दल काहीतरी बेसिक माहिती या ठिकाणी सांगतोय की मुकेश चंद झोरावर चंद माथुर यांचा जन्म 22 जुलै 1923 ला झालेला आहे आणि मृत्यू 27 ऑगस्ट 1976. हे अर्थात हिंदी चित्रपटसृष्टी लोकप्रिय पार्श्वगायक होते आणि मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्ती रायचंद्र त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेश यांची पत्नी होती. 18 वर्षाच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून ती निघून थेट मुकेश बरोबर पळून जाऊन तिने लग्न केले. ते लग्न झाले 22/7/1946. मुकेश तेव्हा अर्थातच बेकार होते कारण मुंबईत ते प्रथमच आले होते आणि तत्कालीन सुप्रसिद्ध नट मोतीलाल यांच्याकडे राहत होते. लग्नाच्या दिवशी मुकेशचा 22वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता म्हणजे ती 1948 हिला जन्मली आणि दुसरा मुलगा झाला नितीन हा 1950 ला जन्मला. आणि खरं म्हणजे मुकेशची जी कारकीर्द ती बहरली ती या दोघांच्या जन्मानंतर म्हणजे 1950 नंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांनी भरपूर गाणी ध्वनीमध्ये धूळ आली. माझ्या वाचण्यात असे आलं आहे की त्यांना पहिला चान्स 1941 ला प्रदर्शित झालेल्या निर्दोष चित्रपटाच्या माध्यमातून मिळाला आणि या गाण्याचे बोल होते दिल ही पूजा हुआ है अब फसले पहाड़ क्या असं आहे. आणि गाण्याची सुरुवातच तिची दुःखी सॅड याच्यामुळे झाली म्हणून पुढे त्यांना अशी गाणी मिळत गेली कारण हे गाणं बरंच त्यावेळीच गाजले. दुसरा प्रवाद असा संगीतकारांचा की मुकेशच्या गळ्यामध्ये अशी जशी मोहम्मद रफीच्या गळ्यामध्ये शब्दाला मोड द्यायची जी कला होती म्हणजे निसर्ग शब्द जसा मोहम्मद रफी इझिली गायचा तशी कला मुकेशमध्ये नव्हती असं काही संगीतकाराचं मत आहे. म्हणून मुकेशला सर्वसाधारणपणे सपाट गाणी मिळाली, त्यामध्ये जास्त हे नव्हतं. पण तरीही त्यांच्या सुमधुर आवाजाने मात्र प्रेक्षकांना अर्थातच पुष्कळ आकर्षित केलं आणि त्यांची गाणी हिट होऊ लागली. 36 वर्षाच्या गायन कारकिर्दीत त्यांनी एकूण 1300हून अधिक गाणी गायली आणि मराठीत मात्र मधुसूदन कालेलकर यांच्या सप्तपदी या चित्रपटात गजानन द्वारकानाथ यांनी लिहिलेल्या एकदा येऊन जा मी तुझा नव्हतो कधी हे मला सांगून जा हे मराठी गीत त्यांनी गायले. आणि लाजून हासणे हसून ते पाहणे या गाण्यासाठी सुद्धा रघुनाथ मंगेशकरनी त्यांना विनंती केली होती. पण अर्थात त्यांचा हिंदीचा मराठीचा लहजा मराठी गाण्याची त्यांची कुवत त्यावेळेस रघुनाथ मंगेशकरला लक्षात आली. त्यामुळे त्या गाणे गाण्याच्या संधीतून ते दुरावले आणि त्यांना ते गाणं मिळालं नाही. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते 2 लागोपाठ गाणे आहेत आपण ऐकणार आहोत. एक आहे पहिलं गाणं जे आहे
ते मुकेशला श्रद्धांजली म्हणून गाणं ऐकणार आहोत. आणि ते गाणं आपण कधी ऐकलंच नव्हतं, मी तर ऐकलं नव्हतं. फारच सुंदर. आणि हे गाणं त्यांनी जे गायलं होतं ना, ते त्याच्या आयुष्याच्या मध्यामध्ये गायलं होतं. म्हणजे 1965 असं काहीतरी ते वर्ष होतं. त्या वर्षामध्ये त्यांनी ते गाणं गायलं होतं. सुरेल आवाज, त्यावेळेस तो त्यांचा आवाजही बहारदार होता. आणि त्यावेळेस त्यांनी ते आपल्या मृत्यूविषयी, म्हणजे मृत्यूविषयी नाही, पण जग सोडून जाताना काय वाटतं, माझं आयुष्य एवढंच होतं का, अशा पद्धतीचं ते गाणं आहे. यालाच लागून तू परत येशील का, मराठीतलं गाणं, म्हणजे मी अशी जोड बसवलेली आहे त्याला, की आपल्यातर्फे सुद्धा त्याला तू परत येशील का अशी ही एक इनडायरेक्टली त्याला विनंती आहे. आणि मी चाललेलो आहे, अशा पद्धतीचं आहे. तर आपण हे पहिलं गाणं आपण त्या ठिकाणी श्रीश कलेक्शन, पुरुष आणि महिलांसाठी नवीनतम फॅशनचे स्टायलिश रेडीमेड ड्रेस. पत्ता श्रीश कलेक्शन, समर्थ टावर्स, काबरानगर, मोर्या टावर्स जवळ, नांदेड. संपर्क 7887883896. चला तर मग वाट कसली बघता, या खरेदीला श्रीश कलेक्शन. जिंदगी ख्वाब है, हमें भी पता, पर हमें जिंदगी से बहुत प्यार था. सुख भी थे, दुख भी थे, दिल को घेरे हुए, चाहे जैसा था रंगीन संसार था. आ गई थी शिकायत लबों तक, मगर किसे कहते तो क्या, कहना बेकार था. चल पड़े दर्द पी कर, तो चलते रहे, हार कर बैठ जाने से इनकार था. चंद दिन था बसेरा हमारा यहाँ, हम भी मेहमान थे. घर तो उस पार था, हम सफर एक दिन तो बिछड़ना ही था. अलविदा 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 अलविदा. एकदा येऊन जा तू, एकदा भेटून जा, मी तुझा नव्हतो कुणी, हे एकदा सांगून जा, एकदा येऊन जा.
जे चित्र होते अंतरी मी देखिले, मी तुझा माझ्यात होते विश्व सारे देखिले, आज सीमाच्या जगाची तुझी ओलांडून जा, मी तुझा नवतो कुणी हे एकदा सांगून जा, एकदा येऊन जा. शेवटी संपून गेली स्वप्न सुंदर ती कथा, मी तरी उर्वाळतो जपतो उरी बेडी व्यथा, आठवावे नित्य विसरू कसा सांगून जा, मी तुझा नवतो कुणी हे एकदा सांगून जा, एकदा येऊन जा. या माझ्या कार्यक्रमामध्ये मी केवळ मुकेशची सोलो म्हणजे एकल सॉन्ग, एकल गाण्याचीच निवड मी या ठिकाणी केलेली आहे. तो दुसरा कार्यक्रम होईल, समजा आपण मुकेशची गंध युगलगीतं जर घेतली तर तो दुसरा कार्यक्रम छान होऊ शकतो अशा प्रकारे. आता मुकेशचा एक माहिती घेतली, म्हणजे आता माझी माहिती ही नसेल, पण मुकेशनी कव्वालीमध्ये फार कमी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यातली एक कव्वाली त्यांनी काही दाग ना लग जे आहे, हा मेरा नाम जोकर बंदी जे आहे, त्याच्यामध्ये जी कव्वाली आहे त्याच्यामध्ये मुकेशचा आवाज आपल्याला दिसतो. बाकी कव्वालीमध्ये तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर निश्चितच त्यांनी शेअर करावी, मला असं वाटतं. आता मी जी मुकेशची गाणी सादर करणार आहे ती माझीच नाही, पण माझ्या पिढीतल्या सर्व मध्यमवर्गीय चाकरमान्यांची छाया टिपणारी गाणी आहेत. मुकेशची सॅड सॉंगच जास्त लोकांपर्यंत पोहोचली कारण ती त्यांना आवडली, पण अशी अनेक त्यांची गाणी आहेत जी आयुष्याच्या कॅलिडोस्कोप मधून पाहिल्यावर आपल्याला आपलीशीच वाटतात. मुकेशची वारंवार ऐकायला मिळणारी गाणी आज आपण ऐकणार नाहीत. काही जी चित्रपटातील गाणी आहेत त्या गाण्याचा तात्कालिक संदर्भ गीतकारांनी त्या सिनेमाच्या गोष्टीशी जोडलेला आपल्याला कळतं, त्यावेळेस कळतं. पण त्या गीतकाराचे कौशल्य म्हणावे लागेल की प्रत्येक व्यवहारी आणि स्वप्नाळू माझ्यासारख्या व्यक्ती त्या गाण्याच्या छायेत वावरत असतात. इच्छा ठेवून ही ती गाणी ऐकतात कारण त्यांना त्या गाण्याच्या छायेत वावरायचं असतं. आता गाण्याविषयी माझं सर्वसाधारण मत असं आहे, सर्व गाण्याविषयी, की गाणी आवडायची न आवडायची समज मला लहानपणापासूनच लागली कारण घरचे वातावरण हे तसेच होते. पण अजूनही मी त्या 6 आंधळ्यापैकी एक समजतो की प्रत्येक वेळी ठराविक आवडतं गाणं चांगलं समजलं असं वाटतं, पण जेव्हा तेच गाणं थोड्या दिवसाच्या महिन्याच्या फरकाने वेगवेगळ्या मूड मध्ये कानावर पडतं तेव्हा त्याचा अर्थ आधीच्या पेक्षा वेगळा का वाटतो. डोळसपणे ऐकूनही त्या 6 जणांसारखी अवस्था होते, पण नंतर वाटतं गाणी ऐकण्याची हीच तर मजा. नाहीतर रेडिओ टीव्हीवर 30 गाणी परत परत का लागली असती बरं. अजून एक निरीक्षण असं आहे
या ठिकाणी मला असं नोंदवावं लागतं या स्पॉन्सरशिपच्या माध्यमामधून की अंगावरील तयार कपड्यांना जसे मापे असतात तशी मापे गाण्यांनाही असतात का ऑर्केस्ट्रातील हात मागावरची मिळलेली गाणी ऐकावी वाटत नाहीत? गाणी सुद्धा रेडीमेडच्या लार्ज, मीडियम, एक्सेल किंवा डबल एक्सेल किंवा नंबर 40, 42, 44 सारखी ढगळ आखूड असतात, जी कानाला सर्वार्थाने गोड वाटतात, ती बरोबर आपल्या मापातील वाटतात. नाही तर आपल्याला ढगळ आखूड मापातली गाणी इतरांना बरोबर फिट येतातच नाही. असो, आमच्या रेडीमेडच्या कपड्यांना तुम्ही भेट द्या. तर या ठिकाणी पहिलं गाणं या ठिकाणी निवडत या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतलं आहे. या अभिनव अंगद पंगत कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनचा मी साक्षीदार. फक्त 1 किंवा 2 कार्यक्रम माझे मिस झाले असतील. एवढ्या सगळ्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्यांचे मनोगत आणि गाणी मी ऐकली. 1-2 कार्यक्रमाला सहभागी म्हणून होतोही, पण या कार्यक्रमातली गाणी वाटणीतली होती, माझ्या एकट्याची नव्हती. आज मात्र मी मला आवडलेली मुकेश व गायकाची एकल गाणी ऐकवणार आहे. थोडक्यात आतापर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकलं, आता माझं थोडं आहे. या मी ऐकवणाऱ्या गाण्याच्या सावलीत मी वाढलो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला समजले की सरळ मार्गी माझं आयुष्य संगीताच्या भाषेतच सांगायचे तर एकाच लयीतले, एकाच तालातले, एकच रिधम आयुष्य पीस. पण मी सांगण्यासारखे आणि तुम्ही ऐकण्यासारखे हे नक्कीच आहे. आपण पहिलं गाणं ऐकूया. सुनो जी सुनो, हमारी भी सुनो, अजी मेहरबान हमारी भी सुनो. न टप्पा न ठुमरी गजल है न कजरी, ये रागनी है प्यार की. सुनो जी सुनो, हमारी भी सुनो, अजी मेहरबान हमारी भी सुनो. न टप्पा न ठुमरी गजल है न कजरी, ये रागनी है प्यार की. सुनो जी सुनो, हमारी भी सुनो, अजी मेहरबान हमारी भी सुनो. हर एक सुर में दिल है धड़कता हुआ, हर एक बोल प्यारा के जैसे सितारा, अकेला गगन में चमकता हुआ. सुनो जी सुनो, हमारी भी सुनो, अजी मेहरबान हमारी भी सुनो. न टप्पा न ठुमरी गजल है न कजरी, ये रागनी है प्यार की. सुनो जी सुनो, हमारी भी सुनो.
समझ लो अगर, न ये बेखुदी है न दीवानगी है, मुझे तो लगी है तुम्हारी नजर। सुनो जी सुनो, हमारी भी सुनो, अजी मेहरबान हमारी भी सुनो। न टप्पा न ठुमरी गजल है न कजरी, ये रागनी है प्यार की। सुनो जी सुनो, हमारी भी सुनो। तमन्ना यही थी कि तुम हो करीब, ये चिलमन हटा दो, वो झलकी दिखा दो, कि अब तो जगा दो हमारे नसीब। सुनो जी सुनो, हमारी भी सुनो, अजी मेहरबान हमारी भी सुनो। न टप्पा न ठुमरी गजल है न कजरी, ये रागनी है प्यार की। सुनो जी सुनो, हमारी भी सुनो, अजी मेहरबान हमारी भी सुनो। दुसरं गाणं जे आहे, हॅलो, हा, दुसरं गाणं जे आहे ते मला नोकरी लागल्या होते. आपल्याला पारखून जो नोकरी देतो तो आपल्यासाठी फरिश्ता, आणि आपल्याला जो नोकरीच्या जत्रेत सोडतो, मला तर नोकरी ही जत्रेत फिरून आल्यासारखी वाटते. सुरुवातीला नोकरीच्या जत्रेत चक्रावून गेल्यासारखं होतं, कारण तिथे सर्वच अनोळखी, सरळ मार्गी, भोळे बाबळे असतात असं आपल्याला वाटतं. म्हणून तेही तसेच आपल्याला वाटतात. वार्षिक वेतनवाढीचे गुब्बारे, प्रमोशनचा आकाश पाळणा, बेगड्याच्या रंगीबेरंगी चष्म्यातून पाहिल्यावर दिसतात तशा फाईल्स, आणि त्यातील विषय, मध्ये मध्ये मिळणारी इन्चार्जशिप, ही उसाच्या चिवट्यासारखी गोड देणारी गोड भासते. आधीमध्ये नोकरी जेव्हा मोठी जबाबदारी पडते तेव्हा पाय डगमगतात, पण शेवटी जत्रा असते. ती निभावून नेण्याची हिंमत एव्हाना आपल्यात जमा झालेली असते, आणि याच पार्श्वभूमीवर आपण कार्यक्रमात दोन बोलू. फरिश्तों की नगरी में मैं आ गया हूँ, मैं आ गया हूँ। फरिश्तों की नगरी में मैं आ गया हूँ, मैं आ गया हूँ। ये रानाइयाँ देख चकरा गया हूँ, मैं आ गया हूँ, मैं आ गया हूँ। यहाँ बसने वाले बड़े ही निराले, बड़े सीधे सादे, बड़े भोले भाले। पति पत्नी मेहनत से करते हैं खेती, तो दादा को पोती सहारा देती। यहाँ शीरी फरहाद कंधा मिलाकर ले आते टीलों से नदियाँ बहाकर। ये चांदी की नदियाँ बहे जा रही हैं, कुछ अपनी जुबान में कहे जा रही है। फरिश्तों की नगरी में मैं
आ गया हूँ मैं, आ गया हूँ। कन्हैया चला ढोर बन में चराने, तो राधा चली साथ बंसी बजाने। बजी बांसुरी नीर आंखों से छलका, मुझे हो गया है नशा हल्का हल्का। परिंदे मेरे साथ गाने लगे हैं, इशारों से बादल बुलाने लगे हैं। हंसी देख कर मुस्कुराने लगे हैं, कदम अब मेरे डगमगाने लगे हैं। फरिश्तों की नगरी में मैं आ गया हूँ मैं, आ गया हूँ। ये रानाइयाँ देख चकरा गया हूँ मैं, आ गया हूँ मैं, आ गया हूँ। अरे वहाँ लगा है यहाँ कोई मेला, तो फिर इस तरह मैं फिरूं क्यों अकेला। मैं झूले पे बैठूंगा चूसूंगा गन्ना, किसी का तो हूँ मैं भी हरियाला बनना। ओ भैया जी ये दुवन्नी संभालो, चलो मामा उतरो मुझे बैठने दो। फरिश्तों की नगरी में मैं आ गया हूँ। हाँ केदार शर्मा का पिक्चर है। केदार शर्मा का है। ये हमारी याद आएगी कौन? अशोक शर्मा है। हाँ? शर्मा शर्मा अशोक शर्मा बरं देखो देखते रहा। हाँ देखा पक्का. हमारी याद आएगी मधलं आहे 1963 यानंतरचं गाणं आहे की तिसरं गाणं आपण पाहूया की याच संदर्भात या गाण्यामध्ये जे मी कथन करतो किंवा मी जे निवेदन देतोय ते माझं परसेप्शन आहे त्या गाण्याबद्दल. अर्थात गाण्याचं नावच मी माझे छायागीत दिलेलं आहे किंवा मला माझं असं परसेप्शन तयार झालेलं आहे हे गाणं ऐकल्यानंतर असं वाटतं आपल्याला. तिसरंही गाणं अशाच प्रकारमधले की प्रत्येक महिन्याच्या शेवटी होणारा पगार कोणासाठी आनंददायी नसतो, सर्वांसाठीच तो आल्हाददायक असतो. स्वतःपेक्षाही घरवाल्यासाठी जास्तच. तुंबलेले अनेक छोटे संकल्प पूर्ण करण्यासाठी पगारीनंतरचे दिवस आनंददायी जातात. जसा जसा महिन्याचा शेवट येतो तसा तसा शाम का सूरज निधिया ऊपर सागर में खो जाए. दुसऱ्या पगारीचा तोच सूर्य नव्या आशेचा असतो. आणि मासिक पगार ही फार मोठी शिकवण देतो की ती अशी की आनंद कधीच दीर्घकाळ सोबत नसतो. हे चित्र मला या गाण्याच्या मधून अनुभवायला मिळाले. पगाराचे गाणे म्हटले की दिने सुहाना हे आपल्याला आठवतं, पण मला हे गाणं ऐकताना सुद्धा पगार झाल्याची फिलिंग देऊन जातं. कार्यक्रम तिसरा. तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गा लो, तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गा लो, और हंसते गाते इस जीवन की उलझी राह संवारो. तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गा लो, और हंसते गाते इस जीवन की उलझी राह संवारो. तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गा लो. Thank you.
शाम का सूरज बिंदिया बनकर सागर में खो जाए, शाम का सूरज बिंदिया बनकर सागर में खो जाए, सुबह सवेरे वो ही सूरज आशा लेकर आए, सुबह सवेरे वो ही सूरज आशा लेकर आए, नई उमंगे नई तरंगे आस की जोत जलाए रे, आस की जोत जलाए। तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गालो, तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गालो, और हंसते गाते इस जीवन की उलझी राह संवारो, तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गालो। दुख में जो गाए मल्हारे वो इंसान कहलाए, दुख में जो गाए मल्हारे वो इंसान कहलाए, जैसे बंसी के सीने में छेद है फिर भी गाए, जैसे बंसी के सीने में छेद है फिर भी गाए, गाते गाते रोए मयूरा फिर भी नाच दिखाए रे, फिर भी नाच दिखाए। तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गालो, और हंसते गाते इस जीवन की उलझी राह संवारो, तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गालो। रेल गाणं नाशिक मधलं आहे का? रेअर मधलं नाशिक सिनेमातलं आहे का? नाही, हे याचा सिनेमा आहे मी तर पहिले हे हसरत जयपुरीचं शंकर जयकिशन आणि आशिक 1962चा चित्रपट आहे. गेस हो, बरोबर पण सिनेमाचं गेस बरोबर. पगार तुला मिळाला आम्ही का हसावं? कुटुंब असायचं आता अंगलपंगल एक कुटुंबच आहे. आता 2-3 वर्ष नोकरीचा आनंद घेत होतो, चांगला अनुभव गाठीशी जमा होत होता, सहकार्यासोबत छान हसत खेळत जबाबदारीचा ताळमेळ जमायचा. जसे जसे अनुभवाची कामाच्या गतीशी हात मिळवणी घट्ट होत होती तशी वरच्या पदावर जायची सेवा शर्तीनुसार वेळ आली. पण आता सहकारी जे कालपर्यंत हसून हात मिळत होते ते अचानक स्पर्धकाच्या रूपात दिसू लागले. पण माझा त्यांच्यावर बिलकुल आकस नसायचा. इतरांना आमच्या प्रगतीचा आलेख सहन होत नव्हता हे स्पष्ट दिसत होते. असे जरी वाटत असले तरी अजूनही ते मित्र आहेत आणि राहतीलच. माझी त्यांच्याशी अजून मैत्री आहे, पण मोकळेपणाची त्यात अदा नाही, मोकळेपणा त्यात नाही. त्यांना विसरायचे म्हटले तरीही विसरू शकत नाही. मुकेश मात्र आपल्या कानात या गाण्याची आठवण करून देत असतो. गाणं क्रमांक 4. हम चल रहे थे, वो चल रहे थे, मगर दुनिया वालों के दिल जल रहे थे। हम चल रहे थे, वो चल रहे थे, मगर दुनिया वालों के दिल जल रहे थे। हम चल रहे थे। वही है फिजाएं, वही है हवाएं, मगर प्यार की अब नहीं वो अदाएं।
वही है फिजाएं, वही है हवाएं, मगर प्यार की कब नहीं वो अदाएं। बुलाए हमको मगर वो न आए। हम चल रहे थे, वो चल रहे थे, मगर दुनिया वालों के दिल जल रहे थे। हम चल रहे थे। खफा मुझसे क्यों है खफा होने वाले, जुदा मुझसे क्यों है जुदा होने वाले। खफा मुझसे क्यों है खफा होने वाले, जुदा मुझसे क्यों है जुदा होने वाले। कहाँ है वो वादे वफा होने वाले। हम चल रहे थे, वो चल रहे थे, मगर दुनिया वालों के दिल जल रहे थे। हम चल रहे थे। उन्हें भूल कर भी भुला ना सकूंगा, जो दिल में लगी है बुझा ना सकूंगा। उन्हें भूल कर भी भुला ना सकूंगा, जो दिल में लगी है बुझा ना सकूंगा। मैं सपनों की दुनिया सजा ना सकूंगा। हम चल रहे थे, वो चल रहे थे, मगर दुनिया वालों के दिल जल रहे थे। दुनिया ना माने 1959चा चित्रपट मदन मोहन याचे संगीत राजेंद्र कृष्ण यांनी माईक ऑन करा. ते लता मंगेशकर मुकेशचं फार छान आहे. या नोकरीच्या रोजमर्राच्या आयुष्यामध्ये मन गतकाळातील आयुष्याकडे वळून पाहतं. वडिलांचे बोट धरून चालताना लहान मुलं जसे आपण किती दूर आलो हे थोड्या थोड्या वेळाने मागे वळून पाहतात, तसे प्रत्येक संवेदनशील व्यक्ती मागील आयुष्य आठवून त्या दिवसात मनाने थांबतो, राहून येतो. कुटुंबातील घडणाऱ्या अनेक प्रसंगात आपण आपल्या आयुष्यात घडलेले अनुभवलेले जुने दाखले देत असतो. हमारे जमाने में टाइप, हमारे जमाने में ये था वो था, अशा टाइप आपण दाखले देत असतो. ते केवळ संदर्भ नसतात, तर त्या काळात आपली क्षणाची मुसाफिरी असते. आपण जाऊन येतो त्या काळात. ते दिवस आपल्याला एकटे सोडून परत न येण्यासाठी गेलेले असतात. या विचाराने मन खिन्न होतं, खिन्न सुद्धा होतं. तेव्हा मुकेश या गाण्यातून आपली आठवण पुन्हा ताज्या करतात. गाणं क्रमांक 5. आनंद बक्षी रोशन देवर 1966 गतकाळातील आयुष्य आठवून मन समाधानी होत नाही. आपल्या सर्वांचे आयुष्य नातेवाईक, मित्र, शेजारी
या आशया समूहात गेलेले असते आपलं पूर्ण आयुष्य. वर्तमान काळातही आपण त्या अनुभवातून जात असतो. त्यांच्या आठवणीशी गाठीशी असतात. त्यांच्याकडून काही धडे आपण शिकलेले असतो. मन पुन्हा पुन्हा त्या मित्राच्या भेटीसाठी असुसलेलं असतं. तसेच ते सुद्धा आपल्या भेटीसाठी आतुर असतात. ते जोपर्यंत आपल्याशी बोलू शकतात, हसू शकतात, दुःख शेअर करू शकतात, तोपर्यंत भेटत राहायला मन असुसलेलं असतं. कारण थोडा वेळ का होईना जुन्या आठवणींच्या प्रकाशात आयुष्यातले थोडे नूतनीकरण होऊ शकतो. तेव्हा मुकेश आपल्याला या गाण्याची आठवण करून देतो आणि जा, वेळ करू नको, भेटायचा वादा तोडू नको असे बजावतो. ते आपण गाणं क्रमांक 6 मध्ये. ओ ए दिले आवारा चल, ए दिले आवारा चल, फिर वहीं दोबारा चल, यार ने दीदार का वादा किया है. ओ ए दिले आवारा चल, फिर वहीं दोबारा चल, यार ने दीदार का वादा किया है. ओ ए दिले आवारा चल. उनकी बेताबी, वो उनका चलना छमके, आंचल थामा तो हंस के कहा फिर मिलने को हमसे. उनसे हमसे सुन ले दिल, प्यार का इकरार आंखों में हुआ है. ओ ए दिले आवारा चल. खट्टी हो या मीठी, अब उन आँखों से पीना. जीते हैं चाहत वाले, बिना चाहत के क्या जीना. चलते फिरते सुन ले दिल, चाह में अब आह भरने का मजा है. ओ ए दिले आवारा चल. चमका है एक मुखड़ा, कुछ जुल्फे हैं लहराई, दिन फिर गए अपने दिन के, गई रातों की तन्हाई. चमका है एक मुखड़ा, कुछ जुल्फे हैं लहराई, दिन फिर गए अपने दिन के, गई रातों की तन्हाई. जहाँ वो वहाँ हम, सुन ले दिल, चैन से बेचैन तू क्यों हो रहा है. ओ ए दिले आवारा चल, फिर वहीं दोबारा चल, यार ने दीदार का वादा किया है. ओ ए दिले आवारा चल. सुद्धा पुढे एस.डी. बर्मन आणि डॉक्टर विद्या 1966 चा पिक्चर होता. गतकाळातील आयुष्य आठवून मन समाधानी होत नाही. सॉरी. आता आपल्या सोबत जोडीदार आलेला असतो, मुलं असतात, बरंच मुलाखालून पाणी गेलेलं असतं. जबाबदारीमुळे आग्रहाखातर आपण आपल्याला वाटतं तसं वागता येत नाही. मनाला मुरड घालावी लागतेच. शेवटी मन काय आणि दिल काय, तोच तर आपल्यासोबत शेवटपर्यंत असतो. त्याच्यातल्या चैतन्यामुळे तर आपले आयुष्य दिवस सुखात गेलेले.
सुखात जास्त होऊ न देता आणि दुःखात न हरू देणारा तोच तर मग आपण इतके दिवस का एकच होतो दुसऱ्यांचं नाही असा विचार करणे म्हणजे बेईमानी होईल. त्यांनी सुद्धा आपलं ऐकलंच ना, पण आता आपल्या मनाला असे वाटते तसे वागू. बघू आपल्या मनाची सायकल जर रस्त्यावर खाली उतरू लागली तर ब्रेक लावून पुन्हा ते म्हणतात तसे वागू. पण सध्या तरी आपले मन जसे म्हणेल तसेच वागू आणि पाठीवर मुकेशचा हात आहेच की अशी चापलूशी मुकेशच्या लागली, पण सुरेल शब्दात ऐकल्यावर खरं तसेच करावं असे वाटते. गाणं क्रमांक 7. दिल जो भी कहेगा मानेंगे, दुनिया में हमारा दिल ही तो है. हर हाल में जिसने साथ दिया वो एक बेचारा दिल ही तो है. दिल जो भी कहेगा मानेंगे, दुनिया में हमारा दिल ही तो है. कोई साथी न कोई सहारा, कोई मंजिल न कोई किनारा. रुक गए जिस जगह दिल ने रोका, चल दिए जिस तरफ दिल पुकारा. हम प्यार के प्यासे लोगों की, हम प्यार के प्यासे लोगों की मंजिल का इशारा दिल ही तो है. दुनिया में हमारा दिल ही तो है. दिल जो भी कहेगा मानेंगे, दुनिया में हमारा दिल ही तो है. हार मानी नहीं जिंदगी से, हंस के मिलते रहे हर किसी से. क्यों ना इस दिल पे कुर्बान जाए, सह लिए जिसने गम भी खुशी से. सुख में जो न खेले हम ही तो हैं, सुख में जो न खेले हम ही तो है. दुख से जो न हारा दिल ही तो है. दुनिया में हमारा दिल ही तो है. दिल जो भी कहेगा मानेंगे, दुनिया में हमारा दिल ही तो है. अपनी जिंदा दिली के सहारे हमने दिन जिंदगी के गुजारे. वरना इस बेमुरव्वत जहां में और कब्जे में क्या है हमारे. हर चीज है दौलत वालों की, हर चीज है दौलत वालों की. मुफलिस का सहारा दिल ही तो है. दुनिया में हमारा दिल ही तो है. दिल जो भी कहेगा मानेंगे, दुनिया में हमारा दिल ही तो है. हर हाल में जिसने साथ दिया वो एक बेचारा दिल ही तो है. काही विद्यार्थी रोशन आणि दिल ही तो है 1966. दिल जो भी है मध्ये एक अडचण आहे. पूर्वी निर्णय घेताना सल्ला मसलत करायला संधी असायची, आता मात्र गोंधळ उडतो. अनुभवी मन हटकून गप्प बसतं. अनोळखी आकर्षणाच्या मागे धावायला मजबूर करतं. मग मन आपली टर उडवतं. आता घे निर्णय तुझं तू असं म्हणतं. अनोळखी मार्गावर तर सगळं छान वाटतं, काहीच समजत नाही. उलझन ये जानू ना सुलझाऊं कैसे, कुछ समझ न पाऊं. मग मुकेश आणि मन जोडीने हे गाणं ऐकवतात.
आपल्याला मात्र ती मोठ्यांसाठीची लोरी वाटते. माणूस अडचणीत किंवा दुविधा मनस्थितीत असतो त्यावेळी त्याच्या मदतीला झोप धावून येते. आकाशवाणी झाल्यासारखे हे स्वर आपण एकटेच त्या समस्येला सामोरे जात नाहीत असे सुचवत असतो. इतरही आपल्या सोबत आहेत. हे ऐकूया गान क्रमांक 8 म्हणून. शरीर चौधरी रजनीगंधाचं गाणं आहे. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत या गाण्यावर आमच्या सर्व भावंडांची श्रद्धा आहे. कारण हे गाणं लागलं किंवा या गाण्याचे स्वर जरी कानावर पडले तर वडिलांची आठवण. गाणं क्रमांक 9. तेरे प्यार को इस तरह से भुलाना न दिल चाहता है न हम चाहते हैं. जो सच था उसे एक फसाना बनाना न दिल चाहता है न हम चाहते हैं. मासूम सूरत वो भोली निगाहें रहेंगी सदा दिल में आबाद होकर. न पूरी हुई जो उसी आरज़ू में मिलेगा हमें चैन बर्बाद होकर. के उजड़ी हुई जिंदगी को बसाना न दिल चाहता है न हम चाहते हैं. तेरे प्यार को इस तरह से भुलाना न दिल चाहता है न हम चाहते हैं. समझ में न आया कि हर एक खुशी से ये दिल आज बेजार क्यों हो गया है. तेरे गम में बहते हुए आंसुओं से न जाने हमें प्यार क्यों हो गया है. के भूले से भी अब कभी मुस्कुराना न दिल चाहता है न हम चाहते हैं. तेरे प्यार को इस तरह से भुलाना न दिल चाहता है न हम चाहते हैं. जो सच था उसे एक फसाना बनाना न दिल चाहता है न हम चाहते हैं. राहील गोरखपुरी रोशन आणि मैंने जीना सीख लिया हा 1959 चित्रपट होता. या उलट मनाची अवस्था आधीमध्ये होत असते. मन धुंद होते. काहीही झालेले नसते. पण गाईच्या गोऱ्यासारखे वाकड्या तिकड्या उड्या मारत मन उड्या मारत असतं. दुसऱ्याचे हात हवा कारण नसताना विचारत असतं. न कळत मनातल्या चौकटीला तोरण लावले जाते. त्यासमोर रांगोळी काढण्याचा भास होतो. दुसरे जवळचे लोक
त्याच्या डोळ्यात दिवे लागलेले पाहतो, तर त्याला दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यातील दिव्यांचा प्रकाश पडल्याचा भास होतो. तो त्याच्या नादात म्हणतो, कालपर्यंतचे जग वेगळे होते, आजचा जमाना वेगळा आहे. दिल की कहानी और है, आंखों का फसाना और है. डूब नशे में छेड मजे में तू कोई नगमा मस्ताना. हीच अवस्था प्रगट करणारे मुकेशच्या सॅड छबीला छेद देणारे गीत आता आपण ऐकूया. गाणं क्रमांक 10. गा दीवाने झूम के रात की जुल्फे चूम के, दिल भी है दिलदार भी है, मौसम भी है प्यार भी है. गा दीवाने झूम के रात की जुल्फे चूम के, दिल भी है दिलदार भी है, मौसम भी है प्यार भी है. गा दीवाने झूम के. कल तक दुनिया और थी पर आज जमाना और है. कल तक दुनिया और थी पर आज जमाना और है. दिल की कहानी और है, आंखों का फसाना और है. डूब नशे में छेड़ मजे में तू कोई नगमा मस्ताना. गा दीवाने झूम के रात की जुल्फे चूम के, दिल भी है दिलदार भी है, मौसम भी है प्यार भी है. गा दीवाने झूम के. कौन ये आया झूमता मस्ती में, कदम है दूर से. कौन ये आया झूमता मस्ती में, कदम है दूर से. देख रहे हैं ये समा मुड़ मुड़ के सितारे दूर से. हुस्न चला है इश्क के आगे लेकर दिल का नजराना. गा दीवाने झूम के रात की जुल्फे चूम के, दिल भी है दिलदार भी है, मौसम भी है प्यार भी है. गा दीवाने झूम के रात की जुल्फे चूम के, दिल भी है दिलदार भी है, मौसम भी है प्यार भी है. गा दीवाने झूम के. फ्लॅट नंबर 9. नाकाच्या सरळ रेषेत राहण्याचा प्रयत्न सफल होतो, तो सफल केला. अनुभवाच्या आधारे विचारलेल्यांना सल्ले खरे दिले. काळ बदलला, वेळ बदलली, पण सल्ले तेच, कारण बदलत्या काळातील अनुभव कधी कधी नसायचा. पण जुनं ते सोनच या एकवचनी सत्यवचनी अशा मनाचा रुबाब होता. सत्याचा हात सोडल्याचे आठवत नाही, सत्याचे हात सोडल्याचे आठवत नाही. अनोळखी समूहात जेव्हा परिचयाची बारी येते, तेव्हा परिचयाच्या आधी हा शेर मुखपाठ केलेला, हा शेर मुखपाठ श्लोकच्या आविर्भावात म्हणून परिचय सुरू करत होतो. दाग दिल पर है हजारों, हम तो फिर भी शाद है. आग के दीपक जला लो, देख लो आबाद है. तीर दुनिया के सहे पर खुश रहे भैया. या आणि नंतर माझे नाव. यावेळी अभिमान वाटायचा तो ते हे गाणं पूर्ण तोंडपाठ असल्याचा.
सोबती मग मित्र असोत, सगळे सोयरे असोत, त्यांच्यात आपली प्रतिमा कशी आहे याचे उत्तर कोणीच तुम्हाला समाधान होईल असे एखाद्या वेळेस मिळणार नाही. ते मुकेशच्या स्वरात मिळेल. आपण ते गाणे ऐकूया. गाणे क्रमांक 11. हाल दिल हमारा जाने ना बेवफा ये जमाना जमाना, हाल दिल हमारा जाने ना बेवफा ये जमाना जमाना, सुनो दुनिया वालों आएगा लौट कर दिन सुहाना सुहाना, हाल दिल हमारा. एक दिन दुनिया बदल कर रास्ते पर आएगी, आज ठुकराती है हमको कल मगर शर्माएगी, बात को तुम मान लो अरे जान लो भैया, हाल दिल हमारा जाने ना बेवफा ये जमाना जमाना, सुनो दुनिया वालों. दाग है दिल पर हजारों, हम तो फिर भी शाद हैं, आस के दीपक जलाए देख लो आबाद है, तीर दुनिया के सहे पर खुश रहे भैया, हाल दिल हमारा जाने ना बेवफा ये जमाना जमाना, सुनो दुनिया वालों. झूठ की मंजिल पे यारो हम न हरगिज जाएंगे, हम जमीन की खाक सही आसमां पर छाएंगे, क्यों भला दब कर रहे डरते नहीं भैया, हाल दिल हमारा जाने ना बेवफा ये जमाना जमाना, सुनो दुनिया वालों आएगा लौट कर दिन सुहाना सुहाना, हाल दिल हमारा. हजरत जयपुरी दत्ताराम श्रीमान सत्यवादी 1906. जाने ना बेवफा ये जमाना हे खरे असूनही समाज सगळे सोयरे मित्र ऐकत नसतील तर कधी कधी अधेमध्ये स्वभावाचा पारा बिघडला नाही तर नवलच. शांत स्वभावावर खरोखरच उमटतो आणि दिवाना होण्याची वेळ येते. टोकाचा निर्णय घेण्याचा विचार निष्ठभावात चालण्याची अनुभूती देणार असतो, पण नंतर पुन्हा त्यांना समजावून सांगावंसं वाटतं कि मेरी बेबाक तबीयत का तकाजा है कुछ और. मी शांत आहे तोवर आहे. मेरी बेबाक तबीयत का तकाजा कुछ और भी है. गाणं क्रमांक 1912.
हाँ दीवाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, गम का मारा हुआ एक बेगाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, गम का मारा हुआ एक बेगाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं। मांगी खुशियाँ मगर गम मिला प्यार में, मांगी खुशियाँ मगर गम मिला प्यार में, दर्द ही भर दिया दिल के हर तार में, आज कोई नहीं मेरा संसार में, छोड़ कर चल दिए मुझको मझधार में, हाय तेरे नजर का निशाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, गम का मारा हुआ एक बेगाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं। मैं किसी का नहीं, कोई मेरा नहीं, मैं किसी का नहीं, कोई मेरा नहीं, इस जहां में कहीं भी बसेरा नहीं, मेरे दिल का कहीं भी अंधेरा नहीं, मेरी शाम का है सवेरा नहीं, हाय भूला हुआ एक फसाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, गम का मारा हुआ एक बेगाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं, गम का मारा हुआ एक बेगाना हूँ मैं, हाँ दीवाना हूँ मैं। शेवटच परदेशी यांनी लिहिलं की त्या दोघी मनावर सो, आणि गझल हा गझल या चित्रपटाचं नाव. नाही हे गाणं सारंग हा, तो सारंगामध्ये आहे. आता आपण जे गाणं निवडले गाणं निवडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की हे साहिल युद्धांगीच्या शब्दाला मुकेशच्या तेवढ्याच व्याकुळतेच्या गळ्यास्पर्शाने निर्माण झालेल्या वातावरणामुळे. बाबुलकी दुआपेक्षा मला हे फार आवडतं. सुरुवातीच्या सारंगिका व्हायोलिनच्या सुरावटीनेच आणि मुकेशच्या स्वराने मन हेलावून जाते. गाण्याचे चित्रीकरण तर मनाला चटका लावून देणार आहे. प्रत्येक निरोप घेणारी वधू आणि तिच्या वडिलांना या गाण्याच्या छायेतूनच जावं लागतं. वधूच्या पित्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे आहेत की खऱ्या लग्नातील पित्यातही असे दिसणार नाही, इतके जिवंत असे भाव आहेत. आणि असा अभिनय आपल्या त्यात दिसतो. आपण गाणं क्रमांक 13 ऐकतो. चल री सजनी अब क्या सोचे, चल री सजनी अब क्या सोचे, कजरा ना बह जाए रोते रोते, चल री सजनी अब क्या सोचे।
बाबुल पछताए हाथों को मल के, काहे दिया परदेस टुकड़े को दिल के। बाबुल पछताए हाथों को मल के, काहे दिया परदेस टुकड़े को दिल के। आंसू लिए सोच रहा दूर खड़ा रे, चल रही सजनी अब क्या सोचे, कजरा ना बह जाए रोते रोते। चल रही सजनी अब क्या सोचे। ममता का चल गुड़ियों का कंगना, छोटी बड़ी सखियां घर गली अंगना। ममता का चल गुड़ियों का कंगना, छोटी बड़ी सखियां घर गली अंगना। छूट गया छूट गया छूट गया रे। चल रही सजनी अब क्या सोचे, कजरा ना बह जाए रोते रोते। चल रही सजनी अब क्या सोचे। दुल्हन बन के गोरी खड़ी है, कोई नहीं अपना कैसी घड़ी है। दुल्हन बन के गोरी खड़ी है, कोई नहीं अपना कैसी घड़ी है। कोई यहाँ कोई वहाँ कोई कहाँ रे। मुजरू सुलतानपुरी SD बर्मन आणि बोंबई का बाबू 1960 चा चित्रपट आहे. आता आपण असे गाणे निवडले आहे ज्यात मुकेश स्वतः दिसतो आपल्याला. मुकेशने त्यात काम केलेलं. लास्ट शशी कपूर ते छोटी सी ये हो गया. हाँ जिक्र होता है हाँ कयामत का. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे पाडगावकर म्हणतात. हे प्रेम आयुष्यात कितीतरी लोकांवर केलं जातं तेव्हा जाणीवपूर्वक हे केलेलं आहे अशी पुसटची कल्पना सुद्धा नसते आपल्याला. अशीच आपण स्वतःला तिराईत समजून प्रेम करायला वेळ कुठे असतो. जेव्हा कयामतचे दिवस येतात तेव्हा मन दिवसातून अनेकदा भूतकाळात जाऊन येतं. भूतकाळात जाऊन येत असावं. आपण स्वतःहून दुसऱ्याकडे स्वतःची तारीफ कधीच केली नाही, स्वतःची खुशामत कधी केली नाही. म्हणून असं वाटतं की या जन्मावर प्रेम आपण करावं, स्वतःच्या आयुष्याला दूर उभे करावे आणि मग त्याच्याकडे पाहावे. तेव्हा सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्याची तारीफ करणे शक्य होणार नाही. कारण
ना जुबा को दिखाई देता है ना निगाहों से बात होती है. आयुष्य कितीही टक्के टोमणे खात गेले असले तरी या जन्मावर या जगण्यावर प्रेम करताना हेच कळतं कि जिंदगी उसी को कहते हैं जो बसर खुद के साथ होती है. जिक्र होता है जब कयामत का, तेरे जलवों की बात होती है. तू जो चाहे तो दिन निकलता है, तू जो चाहे तो रात होती है. तुझको देखा है मेरी नजरों ने, तेरी तारीफ हो मगर कैसे, के बने ये नजर जुबां कैसे, के बने ये जुबां नजर कैसे. ना जुबां को दिखाई देता है, ना निगाहों से बात होती है. जिक्र होता है जब कयामत का, तेरे जलवों की बात होती है. तू चली आए मुस्कुराती हुई, तो बिखर जाए हर तरफ कलियां. तू चली जाए उठ के पहलू से, तो उजड़ जाए फूलों की गलियां. जिस तरफ होती है नजर तेरी, उस तरफ कायनात होती है. जिक्र होता है जब कयामत का, तेरे जलवों की बात होती है. तू निगाहों से ना पिलाए तो अश्क भी पीने वाले पीते हैं. वैसे जीने को तो तेरे बिन भी इस जमाने में लोग जीते हैं. जिंदगी तो उसी को कहते हैं जो बसर तेरे साथ होती है. जिक्र होता है जब कयामत का, तेरे जलवों की बात होती है. तू जो चाहे तो दिन निकलता है, तू जो चाहे तो रात होती है. आनंद बक्षी दानसिंग हा संगीतकार आहे आणि माय लव 1970चा चित्रपट. रसिक हो, आता आपण मेलडीकडे वळूया. काही गाणी अशी आहेत की ज्या गाण्यावर अन्याय होतो असं वाटतंय. गाणी निवडताना फार तारांबळ होते की चांगली गाणी कोणती गावी आणि काय नाही. तर मेलडी सॉन्ग अशा कार्यक्रमात मेलडी सॉन्ग ठेवल्याने काय होतं की आवडीच्या गाण्यावरचा अन्याय काही प्रमाणात तरी दूर होतो. आवडीच्या गाण्याची निवड करणे अवघड असते. पूजेसाठी फुले गोळा करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीला फुलाने भरगच्च भरलेल्या झाडातून चांगली फुले निवडताना जसा गोंधळ होतो की नाही, तसा गोंधळ माझा झाला या ठिकाणी. आणि हे चांगलं ते चांगलं, हेही तेही चांगलं असं माझं मत होऊ लागलं.
वारुळातून मुंग्याचा जथ्था बाहेर पडून अंगा खांद्यावर चढावा अशी चांगली गाणी आठवू लागली. पण शेवटी कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही मेलडी आपण ऐकूया. श्रीश कलेक्शन पुरुष आणि महिलांसाठी नवीनतम फॅशनचे स्टायलिश रेडीमेड ड्रेस. पत्ता श्रीश कलेक्शन समर्थ टावर्स काबरानगर मोर्या टावर्स जवळ नांदेड. संपर्क 7887883896. चला तर मग वाट कसली बघता या खरेदीला श्रीश कलेक्शन. रोज में वो प्यार का आलम गुजर गया. दो रोज में वो प्यार का आलम गुजर गया. बर्बाद कर आया था, बर्बाद कर गया. दो रोज में नैन का चैन चुरा कर ले गई, कर गई नींद हराम. चंद्रमाता मुख था उसका, चंद्रमुखी था नाम. हो नैन का चैन चुरा कर ले गई. उसने जाना धरा आईना हूँ मैं तेरा, मैं संवारूंगा तुझे, सारे गम दे दे मुझे. भीगी पलकें न झुका आईना हूँ मैं तेरा. सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन. हो मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रैन. हो सारंगा तेरी याद में झूमती चली हवा, याद आ गया कोई बुझती बुझती आग को, फिर जला गया कोई झूमती चली हवा. गिरने से डरता है क्यों, मरने से डरता है क्यों. ठोकर तो जब तक न खाएगा, पास किसी गम को न जब तक बुलाएगा. जिंदगी है चीज क्या नहीं जान पाएगा. रोता हुआ आया है, रोता चला जाएगा. ए भाई जरा देख के चलो, आगे ही नहीं पीछे भी, दाएं ही नहीं बाएं भी, ऊपर ही नहीं नीचे भी. ए भाई घर बार नहीं संसार नहीं, मुझसे किसी को प्यार नहीं, मुझसे किसी को प्यार नहीं. उस पार किसी से मिलने का इकरार नहीं, मुझसे किसी को प्यार नहीं, मुझसे किसी को प्यार नहीं. सुनसान नगर अनजान डगर का प्यारा हूँ, आवारा हूँ, आवारा हूँ. या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है, साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है. जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे.
बचपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया, बुढ़ापा देख कर रोया, वही किस्सा पुराना है। सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है। न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है। सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है। प्रीत बना के तूने जीना सिखाया, हंसना सिखाया, रोना सिखाया, जीवन के पथ पर मीत मिलाए, जीवन के पथ पर मीत मिलाए, मीत मिला के तूने सपने जगाए, सपने जगा के तूने काहे को दे दी जुदाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई। दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई। दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर, ये मेरा दीवानापन है। ओ मितवारे कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं, क्या होगा कौन से पल में कोई जाने ना। कोहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, तू नहीं तो ये बहार क्या बहार है, गुल नहीं खिले के तेरा इंतजार है। तू नहीं तो ये बहार क्या बहार है, गुल नहीं खिले के तेरा इंतजार है, के तेरा इंतजार है, के तेरा इंतजार है। दिल तड़प तड़प के कह रहा है आज जा, तू हमसे आँच ना चुरा, तुझे कसम है आज जा। खरंच आहे, मुकेशला केवळ 52-53 वर्षाचे आयुष्य मिळालं. 52-53 वर्षाच्या आयुष्यात मुकेश पॉप्युलर झाला. मुकेशने बरीच चांगली गाणी गायली. मी इथे भजन घेतलं नाही. मुकेशचे भजन एक फार छान आहे. गैरफिल्मी सुद्धा गीत छान आहे. मी ते मुद्दाम घेतले नाही कारण ते वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होते. मुकेशची 6 गाण्याची कॅसेट आहे. राम करे सो होय. त्या कॅसेटमध्ये संगीत गाणी इतकी सुंदर आहेत. म्हणजे मिळाली तुम्हाला ऐकले असेल किंवा यूट्यूब सुद्धा आहे, तर ती जरूर ऐका. भक्तिगीतांची पुन्हा काही चित्रपटामध्ये सुद्धा काही भक्तिगीतं आहेत. तर या आपण जे पाहतोय त्यामध्ये मात्र छोटीसी जिंदगानी रे प्यार चार दिन की जवानी तरी असं आहे. हे गाणं म्हणजे सॉरी शैलेंद्रचं आहे. आणि या शैलेंद्रच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की खोल अर्थाने भरलेली या गाण्याची शब्दरचना असते आणि त्याला आपल्याला एक गाण्याला ती आत्मा मिळवून देते. शैलेंद्रचं प्रत्येक आहे. मुकेश यांच्या आवाजाने जे ते शब्द जिवंत केले, वेदना आणि आशेचा संगम त्या गाण्यातून उभा राहतो. संगीताने साधेपणातूनही भावनांची खोली उघडली जाते शैलेंद्रच्या शब्दामुळे. आणि प्रत्येक ओळ मनाला भेटते. कालांतराने हे गाणं आपल्या संवेदनाला धरून ठेवतं आणि काळजाला स्पर्श करतं. ते गाणं आपण शेवटचं ऐकूया. मला पुन्हा इथे कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली आणि डॉक्टर किनाळकर मॅडमचे मी आभार मानतो की
स्पीकरने तर अजूनच मजा आली मोठीच्या मोठा आव्हानाने. खरा हिरो कुणाल आहे. कुणालचे सुद्धा आभार. मुंगटे सरांचे, माणिकराव मुंगटे तर पहिल्यापासून माझ्या मागेच होते की तुम्ही करा बराच वेळ त्यांनी सांगितलं. आणि माझ्या दोन्ही भावाच्या पुढे इतक्या वेळ बोलण्याची मला संधी पहिल्यांदाच मिळाली. आणि महत्वाचं म्हणजे पत्नी सुद्धा आली. तिच्याबरोबर तुम्ही फारच मोठं म्हणजे ध्येय गाठलं की 1.5 घंटा बोललो तिच्यासमोर कंटिन्यू. तर खरोखरच मला घरी चाललेत ना. तर पुनश्च सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम चांगला झाला असेल तर स्वीकारा, नाही तर आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. छोटी सी ये जिंदगानी रे, 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. छोटी सी ये जिंदगानी रे, 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. शाम हुई ये देश बिराना, तुझको अपने बलम घर जाना, सजन घर जाना. शाम हुई ये देश बिराना, तुझको अपने बलम घर जाना, सजन घर जाना. राह में मूरत मत लुट जाना, मत लुट जाना. छोटी सी ये जिंदगानी रे, 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. छोटी सी ये जिंदगानी रे, 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. बाबुल का घर छूटा जाए, अखियन घोर अंधेरा छाए, जी दिल घबराए. बाबुल का घर छूटा जाए, अखियन घोर अंधेरा छाए, जी दिल घबराए. आँख से टपके दिल का खजाना, दिल का खजाना. छोटी सी ये जिंदगानी रे, 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. छोटी सी ये जिंदगानी रे, 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. लाइट लाव. ये नंबर धर्मपुरीकर सर, हां मला 1 मिनिट बोलू द्या. अरे बोल या या. नाही माईक नको. स्वर्गीय मुकेश बद्दल जी गाणी ऐकलेली आहे ती सर्व पसंत आलेली आहे. पण एक गाणं त्याच्यातलं मला खूप आवडलंय. ज्यांना आई वडील भाऊ बहीण नसते आणि दूध पित्या लेकराला जेव्हा आई सोडून जाते आणि आजोळी ज्यांचं बालपण होते, मोठं झाल्यानंतर नांदेडला आल्यानंतर
पुन्हा आत्याच्या घरी शिक्षण ते सगळं होते. मी हे माझ्या नवऱ्याबद्दल बोलत आहे. तर त्यांना हे आवारा हूं गर्दिश में भी आसमान का तारा हूं हे खूप आवडते. पण मी नेहमी त्यांना म्हणायची तुम्ही असं का म्हणता. तर आज तुमच्यामुळे मी सगळ्यांच्या समोर माझ्या नवऱ्याची माफी मागते. कारण की ह्याचा अर्थ ज्यांना कोणी नसतं त्याला जाणीव असते. नोकरीच्या गावाला गेल्यानंतर ते रेल्वेमध्ये बसून हेच म्हणायचे आवारा हूं गर्दिश में भी आसमान का तारा हूं. धन्यवाद. सर्वप्रथम रणजित धर्मपुरीकर यांच्या नावाने एक जोरदार टाळ्या एका उपस्थितांच्या. सुंदर कार्यक्रम सादर केलाय रणजित सरांनी. निवडलेली गाणी अत्यंत दर्जेदार तर आहेत, प्रश्नच नाही, परंतु त्याच्यासोबत त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आधारित त्यांनी एक असं गाणं उलगडून दाखवलं. हे अत्यंत त्याच्यामुळे निवेदन एकदम दर्जेदार झालं. मित्रांनो, या महिन्यामध्ये आपण जसं मधुकर्मांच्या संकल्पनेमधून गप्पा गोष्टी जिव्हाळ्याच्या आणि गाणी आवडीची हा जो कार्यक्रम आपण दर महिन्यात घेतो आणि तो दर महिन्यात एक कार्यक्रम होत असतो. मागच्या महिन्यामध्ये आता जे सुभद्रादा त्या आल्या होत्या त्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम झाला. तर तसाच या फेब्रुवारी महिन्यामध्ये येत्या 14 तारखेला म्हणजे परत शनिवारीच आजपासून बरोबर 7 दिवसांनीच परत आता एक मला एका सभासदाने विचारली की उद्याच्या रविवारचं का नाही घेतलं. तर काही अडचणी होत्या. उद्या श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि फार मोठे कार्यक्रम सगळीकडे आयोजित केले गेलेले आहेत. त्यामुळं आलेल्या लोकांना काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही आज घेतला कार्यक्रम. तसाच 15 तारखेला सुद्धा महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री एकादशीचं खूप भाविक जे आहेत ते मंदिरामध्ये जातात म्हणून आपण 14 तारखेला कार्यक्रम ठेवलाय. ते 14 तारखेला श्री विवेक जैन यांची मुलाखत घेतली जाईल. तर आपण सर्वांनी आवर्जून त्या कार्यक्रमास यावं. त्यासोबतच आज कल्पना मानापुरे आलेले आहेत. मी त्यांना या ठिकाणी बोलवतोय. 8 मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि तो केवळ पूर्ण महिला घेणार आहे. आपल्या अंगणवाडीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी माहिती टाकलेली आहे की कशा प्रकारची गाणी असावी. तर नात्याच्या रूपामध्ये एक स्त्री ही अनेक नात्यांमध्ये असते की ज्याच्यामध्ये आई असते, बहीण असते, मुलगी असते, सून असते, नणंद असते, भावजाई असते किंवा प्रेयसी पण असते. तर अशा याच्यातून तिचं जे काही काय म्हणतात त्याला आपण तिची जी कामगिरी आहे तो त्या गाण्यातून जर असं आले अशी गाणी आपल्याला निवडायची आहे. काही गाणी त्यांच्याकडे आलेली आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या संकल्पनेला आणखी थोडंसं उलगडून सांगावं. कल्पना मानापुरे आणि सौ रश्मी यंदे या दोघी या करत आहेत कार्यक्रम. प्लीज. हॅलो. आत्ताच रणजित सरांचा मुकेश आवाजाशी मिळता आवाज होता. छान, म्हणजे शांतपणा, गंभीरपणा व्यवस्थित जुळले होते तुमचे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही 2 तास उभं राहून कार्यक्रम घेतला सर. अवघड आहे 2 तास उभं राहणं. आमचा कार्यक्रम असता तर आम्ही थोडी खुर्ची शोधली असते कुठल्या गाण्यात बसू का म्हणून. त्याच्या तुम्ही हे आधी सांगितलं असं तर त्याला हे गाणं म्हणून टाकलं. आपण शेवटी नाही, मलाच वाटू लागलं सरांना म्हणावं की काय असं थोडं खुर्चीवर बसता का म्हणून. कारण 2 तास उभं राहणं म्हणजे अवघड आहे ना. हा, आणि तेही आता आपल्या वयात, कारण बाकीचे सोडून दे, आपलं जे वय आहे तो पण खूप अनुभव आहे. बसून लेक्चर दिले की लेक्चर बसते आमचं. ते आहे. आणि तुमच्या भावनांशी एकरूप झालेली गाणी होती सगळी. तर सरांनी आताच म्हटल्याप्रमाणे महिला दिनांची माझ्याकडे 5-6 गाणी आली. त्याच्यात बरंच असं कन्फ्युजन वाटलं मला. म्हणून मी इथे सांगते की शेवटी पिक्चरची कथा म्हटलं तर कौटुंबिकच असते. म्हणजे एकाच कुटुंबाची कथा असते. त्याच्यात आई, बहीण, मुलगी सगळेच नाते असतात. पण त्यातल्या त्यात काही नाती म्हणजे अगदी त्या गाण्यामध्ये पूर्णपणे दाखवलेली असतात. फक्त मी 3-4 गाणी सांगते. आणि आता इथे ज्यांनी मला पाठवली गाणी त्याच्यापैकी आता इथे कोणीच नाहीये. पण तरी सांगते की जसं 3 बहुराण्यामध्ये 3 जावांचं गाणं आहे, हमारी बगिया म्हणून. त्याच्यानंतर राजश्री, छोटी राजश्रीचं एक भाभी आई म्हणून एक गाणं आहे. त्याच्यानंतर बेटी बेटेमध्ये आज कल में ढल गया आहे, बहिणीचं भावासाठीचं गाणं आहे. ह्या प्रकारची गाणी पाहिजेत. म्हणजे
गाण्याचे उदाहरणं दिले तर ती कल्पना जरा स्पष्ट होईल म्हणून मी इथे सांगितलं. आणि सहसा कसं असतं की बाईंनी बाईंबद्दलच बोललेली गाणी असं नाहीये, वडिलांबद्दलही होऊ शकतो, इच्छा बचपन सारखी अशी. पण आता थोडीशी सगळीच गाणी सांगत बसलं तर इथे सगळीच गाणी माहिती होतील म्हणून एक 4-5 उदाहरणं दिले. तर सरांनी सांगितल्याप्रमाणेच अशी गाणी जुन्या काळी कौटुंबिक पिक्चर जास्त असल्यामुळे बरीच आहेत, पण नंतरच्या काळात कौटुंबिक पिक्चर जरा कमी झाले. पण तरी सुद्धा आत्ताच्या हत्तीची सुद्धा काही गाणी आहेत, माझ्यापेक्षा तुम्ही चांगली शोधू शकता. तर छान. आणि आता माझी कलिग नाहीये रश्मी, नाहीतर आम्ही दोघींनी मिळून तेच सांगितलं असतं. तर भेटूयात 8 मार्चला सगळ्यांसोबत. 28 फेब्रुवारी पर्यंत सगळ्यांनी गाडी द्यावी. 28-25 फेब्रुवारी म्हणली होती ना. 28. बरं ठीक आहे. तसं आता खूप कमी आहे तिथे, पण तरी 28 फेब्रुवारी पर्यंत ती सगळ्यांनी गाणी दिली तर पुढचं मॅनेज करायला सोपं पडेल. चालेल, धन्यवाद. माझं स्वतःचा परिचय विजय लहानकर. मी रणजितचा मित्र आणि क्लासमेट होता मी. आणि पहिली वेळेस त्या कार्यक्रमाला याचा योग आला. बरेचदा आम्हाला मेसेज वगैरे त्याचे हे तर आजच आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर प्रिन्सिपलच्या ग्रुपवर मेसेज टाकलेला होता. त्यानंतर आम्ही चला पहिली वेळा आपण ऐकू हे बी त्याचे आम्हाला क्लिप्स वगैरे राहतात याच्यामध्ये. आमचे गेल्या वर्षी सुद्धा असं व्हॉट्सअप याच्यामध्ये आमचं हे झालं, गेट टुगेदर सुद्धा झालं होतं आमच्या कॉलेजचं. तेव्हा सुद्धा त्याने बरेच आम्हाला ते गाणे ऐकले. माझ्या बर्थडेला सुद्धा त्याने खूप छान गाणे ऐकले आम्हाला. पण आज एवढ्या समुदायासमोर त्यांनी जे निवेदन केलं छान, आणि मुकेशचे जे जुने गाणे आहेत त्याची पूर्ण म्हणजे आपल्याला उजळणी झाली. आणि प्रत्यक्ष ते व्हिडिओ क्लिप्स बघायला मिळाले. खूप आनंद वाटला की आपण त्या काळात जेव्हा आपला जन्म झाला होता त्यावेळेस सुद्धा आपल्या आईवडील कधी म्हणायचे ते गाणे, ते गाणे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळाले व्हिडिओ क्लिपद्वारे. त्याच्यामुळे मी त्याचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि सर्वांच्या तर्फे सुद्धा त्याला आभार व्यक्त करतो. खूप छान निवेदन केलं मित्रा, खूप सुंदर छान. छोटी सी ये जिंदगानी रे 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. छोटी सी ये जिंदगानी रे 4 दिन की जवानी तेरी, हाय रे हाय गम की कहानी तेरी. शाम हुई ये देश बिराना, तुझको अपने बलम घर जाना, सजन घर जाना. शाम हुई ये देश बिराना,